नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला लांब आणि चमकदार केसांसाठी 5 हेअर मास्क सांगणार आहे। हे हेअर मास्क तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता। हे बनवणे अगदी सोपे आहे। तर मग चला पाहूया लांब आणि चमकदार केसांसाठी कोणते 5 हेअर मास्क आहेत ते। पहिले आहे बटाटा, अंड आणि मध। 3 बटाटे बारीक करून त्याचा ज्यूस बनवा। त्यामध्ये 1 चम्मच मध, 1 अंड फोडून मिक्स करा। व्यवस्थित एकत्र करून त्याचा हेअर मास्क बनवा। हा हेअर मास्क केसांना लावा। अर्ध्या तासाने कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा। आठवड्यातून असे 1 वेळा तरी करा। यामुळे केस लांब होतील आणि केसांची वाढसुद्धा चांगली होईल, तसेच केसांना चांगली चमक येईल। यानंतर आहे दही आणि बेसन। 2 चम्मच दहीमध्ये 2 चम्मच बेसन मिक्स करा। त्याची जाड पेस्ट बनवा। ही पेस्ट संपूर्ण केसांना लावा। अर्ध्या तासानंतर शॅम्पूने केस धुवा। असे नेहमी केल्याने केसांचे तुटणे बंद होईल आणि केसांची वाढसुद्धा चांगली होईल। यानंतर आहे कांदा, मध आणि काळे मिरे। केसांच्या लांबीनुसार 1 ते 2 कांदे घ्या। कांद्यामध्ये सल्फर असतं, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयोगी असतं। कांद्याच्या रसमध्ये 2 चम्मच मध, पाऊण चम्मच काळे मिरे घ्या। मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि ते केसांना लावा। डोक्याची हळूहळू मॉलिश करा आणि 2 तासाने केस स्वच्छ धुवा। यामुळे केसांची मुळे मजबूत होतील आणि केस लांब आणि दाटसुद्धा होतील। यानंतर आहे स्ट्रॉबेरी, मध आणि नारळाचे तेल। स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी असतं। 3 ते 4 स्ट्रॉबेरीला बारीक करून घ्या। त्यामध्ये 1 चम्मच मध, थोडेसे नारळाचे तेल टाका। सगळे मिश्रण व्यवस्थित करून त्याची पेस्ट बनवा। ही पेस्ट केसांना लावा। अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 वेळा तरी करा। यामुळे केस लांब होतील आणि केसांना चमकसुद्धा येईल। यानंतर आहे मेथी आणि दही। मेथीला बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि त्यात थोडेसे दही मिक्स करा आणि याचा हेअर मास्क बनवा। हा हेअर मास्क केसांना लावा। यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत, तसेच केस लांब पण होतात। अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय वापरून लांब आणि चमकदार केसांसाठी हेअर मास्क बनवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।